तर आज आपण ब्रह्मार्पण योगातला पुढचा भाग बघूया. त्याच्या आधी गेल्या सेशनच्या नंतर आणि त्याच्या आधीचे जे काही सेशन्स होते त्याच्यावरती असे काही प्रश्न येत आहेत मला ऑफलाईन. तर आपण थोडं त्या विषयावर बोलूया आणि नंतर मग ब्रह्मार्पण योगातला जो उर्वरित भाग आहे तो बघूया. धर्माचा अर्थ काय? स्वधर्माचा अर्थ काय? स्वधर्म आणि कर्तव्य हे एकच आहे का वेगळं आहे? आणि मग काही महाभारतातली जी काही पात्र आहेत त्यांच्या अनुषंगाने मग त्यांनी धर्माचं आचरण केलं का? का ते आचरण करताना त्यांनी बरोबर केलं का चूक केलं? त्याच्याबद्दल जे चिंतन झालंय त्याच्याबद्दल आज थोडासा विचार करूया. तर पहिला अशा टाईपचा प्रश्न होता की धर्म म्हणजे काय? आपण नेहमी असं धर्म धर्म म्हणतो आणि मी आधी पण म्हटलेलं की भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, आपल्या संत वाङ्मयामध्ये जे धर्म म्हणतात आणि आत्ताचं जे धर्माचं स्वरूप आहे त्याच्यात थोडासा फरक आहे. तर मी अशी धर्माची कुठे व्याख्या मिळते की जी अशी युनिव्हर्सली म्हणजे संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये ऍप्लिकेबल होईल, लागू पडेल अशी कुठेतरी व्याख्या शोधत होतो. तर वाचता वाचता मला शंकराचार्यांचं एक विधान सापडलं. तर श्री शंकराचार्य काय म्हणतात की ज्याच्यामुळे जगाची स्थिती उत्तम राहील असा, ती इथे सुरुवातीलाच त्यांचा किती असा व्यापक दृष्टिकोन आहे ते कळून येतं की संपूर्ण जगाची स्थिती उत्तम राहील असा. आणि दुसरा भाग आहे त्याचा की आणि प्राण्यांच्या इह परलोकीच्या भल्याची चिंता करणारा नियमांचा समूह. जगाची स्थिती उत्तम राहायला पाहिजे आणि जे काही जगामध्ये प्राणी मात्र आहेत त्यांचं ह्या आयुष्यात इह आणि परलोकी आणि पुढल्या आयुष्यामध्ये भलं होईल यांची चिंता करणारा नियमांचा समूह. म्हणजे काहीतरी प्रत्येकाच्या आचरणावरती नियम आहेत, म्हणजे ते आचरण चांगल्या पद्धतीने होण्यासाठी जे नियम आहेत. मी हे म्हणजे नियमांचा विचार करत होतो तर मला परत परत ते सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांकडेच माझं नेहमी लक्ष जातं की नियम कशासाठी असावेत, म्हणजे जगाचं भलं कसं होईल किंवा प्राण्यांचं इह परलोकीचं भलं कसं होईल. तर प्रत्येकाचा प्रवास तमोगुणापासून सत्वगुणाकडे जेव्हा होत राहील, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे असा जो प्रवास होत राहील त्यांनीच प्राण्यांचं पण भलं होईल आणि त्या प्राण्यांचं भलं होता होता समाजाचं भलं होईल आणि मग जगाची स्थिती उत्तम होईल. गोंदवलेकर महाराजांनी याच्याबद्दल खूप चांगलं सांगितलं की शेताचं रक्षण करण्यासाठी कुंपण असतं, की कुंपण म्हणजे आपण नियम समजू आणि शेत म्हणजे सगळे प्राणी आहेत आणि त्यांचं भलं आहे आणि जगाची जी स्थिती आहे, जगाची जी उत्तम स्थिती राहायला पाहिजे ती स्थिती, ह्याचं रक्षण करण्यासाठी जो नियमांचा समूह आहे तो नियम म्हणजे धर्म. कधी कधी काय होतं की हे जे नियम आहेत ते कालानुरूप अगदी ते नियमच वाढत राहतात आणि मग ते जे मूळ जो उद्देश असतो की प्राणीमात्रांचं आणि जगाचं भलं करायचं, तो उद्देश थोडासा दुर्लक्षिला जातो आणि मग ते धर्माचं असं अवडंबर बघायला मिळतं. आणि आपण म्हणजे बऱ्याच धर्मांमध्ये असं बघतो की जे नियम असे कालबाह्य झालेले असतात त्याच्यामुळे त्या धर्माबद्दल आस्था लोकांची कुठेतरी कमी होते आणि मग धर्माचं पालन करण्याच्या ऐवजी त्याच्यामधल्या पळवाटा शोधायला लागतात. आता काही धर्मांमध्ये असं पुनर्जन्माला मान्यता नाही, तरी आपण जरी तो शब्द जरी काढला इह परलोकी, तरी प्राणी मात्रांच्या भल्याची चिंता करणारा समूह आणि जगाची स्थिती उत्तम राहील ही जरी अशी व्याख्या असेल तरी त्याच्यात कोणाला असा विरोध असावा असं काही मला त्यात दिसत नाहीये. कुठल्याही धर्माचा, कुठल्याही देशात, कुठल्याही पंथाचा माणूस असेल तर मला वाटतं ही अशी युनिव्हर्सल डेफिनेशन आहे की धर्म म्हणजे काय. ही जर व्याख्या आपण मान्य केली तर स्वधर्म म्हणजे काय पुढे, की आता ठीक आहे धर्म आहे, नियमांचा समूह आहे, मग आता मी काय करावं, एक माणूस म्हणून मी काय करावं. तर स्वधर्मामध्ये एक स्व म्हणून महत्वाचा शब्द. मी तर असं स्वधर्म आणि कर्तव्य हे असे समानार्थी शब्द मी माझ्या डोक्यामध्ये विचार करतो. तर स्वचा जोपर्यंत अर्थ कळत नाही माणसाला तोपर्यंत मग स्वतःचं कर्तव्य काय ते कळणार नाही. आता हे मराठीमध्ये आपण स्वधर्म किंवा कर्तव्य असे समानार्थी शब्द आहेत, तसेच इंग्लिशमध्ये ड्युटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी असे समानार्थी शब्द मला असे वाटतात. आणि मी आधी आपण याच्याबद्दल चर्चा केली होती की माझ्या अनुभवामध्ये एक एलिमेंटरी शाळेच्या प्रिन्सिपलनी लहान मुलांना सांगण्यासाठी ते म्हणाले होते की रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स डुईंग द राईट थिंग इवन इफ नो वन इज वॉचिंग. म्हणजे त्या एका सेंटेन्समध्ये त्यांनी निष्काम कर्मयोगाबद्दल सांगितलं
की डुईंग द राईट थिंग म्हणजे उचित कर्म करणं, इवन इफ नो वन इज वॉचिंग. म्हणजे लहान मुलांना असं काय बाकी असं इच्छा आकांक्षा असं कळणार नाही, पण कोणीतरी बघतंय, तर कोणीतरी बघतंय म्हणून त्यांनी चांगलं म्हणावं किंवा कोणीतरी वाईट म्हणू नये, ही जी फळाची अपेक्षा असते ती न ठेवता केलेलं कर्म म्हणजे ड्युटी, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. आपण म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात आपण बघतो की आपण अगदी बेसिक लेवलवर आपण मनुष्य प्राणी आहोत. तर मनुष्य प्राणी असून सुद्धा एकदा आपण प्रपंचात पडलो, एकदा मनुष्य देह आला, की माणसाला बऱ्याचशा भूमिका पार पाडाव्या लागतात. ह्या स्वधर्मामध्ये की ह्या बऱ्याचशा भूमिका पार पडताना म्हणजे स्वधर्म कर्तव्यामध्ये स्व कोण आहे हे जोपर्यंत नीट कळत नाही, तोपर्यंत आपलं ते कर्तव्य व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळे स्व कळणं खूप महत्वाचं आहे. तसंच ड्युटी आणि रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये ड्युटी ॲज हू, आता मी मुलगा आहे, मी वडील आहे, मी भाऊ आहे, मी कुठे काम करतो, अशा बऱ्याच भूमिका मी रोजच्या रोज पार पाडतो. तर जोपर्यंत त्या भूमिकांमधून जे काही कर्तव्य करायचं आहे ते इंडिपेंडंट असेल, तर काही असं म्हणजे सरळ मार्गी जातं. पण काही वेळा भूमिकांचं कॉन्फ्लिक्ट होतं, की एखादी गोष्ट करताना 2 किंवा 3 भूमिकांबद्दल मला विचार करायचा असतो. तर तेव्हा खरोखर म्हणजे मी जी ड्युटी आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती कोण म्हणून करतोय, हे कळणं खूप महत्वाचं आहे. आणि हे म्हणजे एकच माणूस पण बऱ्याचशा भूमिका, हा जो कन्सेप्ट आहे तो आता काही लोकांनी प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये किंवा सिस्टम डिझाईनमध्ये काम केलं असेल, तर त्यांना आठवत असेल की ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन प्रिन्सिपल्स आहे, इनहेरिटन्स आहे, की एक क्लास, पेरेंट क्लास असतो आणि नंतर त्या पेरेंट क्लासवरून चाइल्ड सब क्लासेस असतात आणि ते इनहेरिट करतात प्रॉपर्टीज. की आता शेप म्हणून एक पेरेंट क्लास आहे आणि त्याचे सब क्लासेस आहेत स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगल, हे वेगवेगळ्या टाईपचे शेप्स आहेत. आणि मग त्या पेरेंट क्लासमध्ये समजा एक ड्रॉ म्हणून एक असं फंक्शन असेल की त्यांनी तो शेप कसा त्याचा आकार कसा काढायचा, ह्याचा जर कोड असेल, तर तसाच तो कोड हे जे सब क्लासेस आहेत स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगल, हे इनहेरिट करतात. आता इनहेरिट करतात आणि मग ते ओव्हरराईड पण करू शकतात. म्हणजे काही गुणधर्म जे आपले मूळ गुणधर्म असतात, म्हणजे आता मनुष्य प्राणी, मनुष्यानंतर आता माझी वेगळी भूमिका आहे ती मुलगा म्हणून किंवा वडील म्हणून, हे जे सब क्लासेस झाले, तर ह्याच्यामधले जे काही मूळ कर्तव्य असतं त्या कर्तव्याचं आपण इनहेरिट करतो ते ऍट्रिब्यूट्स, आणि नंतर मग त्याच्यामध्ये फरक, ओव्हरराईड म्हणून एक प्रिन्सिपल आहे की त्याच्यामध्ये आपण फरक होऊ शकतो. आता स्क्वेअर ड्रॉ करताना वेगळी पद्धत आहे, सर्कल ड्रॉ करताना वेगळी पद्धत आहे, ट्रायंगल ड्रॉ करताना वेगळी पद्धत आहे. तर अशा एकाच पेरेंट कडून इनहेरिट केलेल्या प्रॉपर्टीज नंतर ओव्हरराईड करू शकतो. आणि पॉलिमॉर्फिझम मीन्स अबिलिटी टू हॅव मल्टिपल फॉर्म्स, की एकाच वेळा रन टाइम मध्ये म्हणजे त्या क्षणाला जी परिस्थिती असेल त्यानुसार वेगवेगळी जी कर्तव्य आहेत ती उचित कर्म किंवा अनुचित कर्म होऊ शकतात. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या खूप म्हणजे पॅरलल आहे त्याच्यामध्ये. आणि ही जी ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईनची जी कन्सेप्ट आहे ती तर म्हणजे मला खूपच अशी उपयोगी वाटते इथे, की आपल्याला जर खरोखर आपलं जे कर्तव्य काय समजायचं असेल, तर आपला तो सब क्लास जो आहे आणि त्या सब क्लास मधली जी काही मेथड किंवा जी काही प्रॉपर्टी आहे ती आपल्याला कळली पाहिजे. त्या प्रॉपर्टीमध्ये कळण्यामध्ये जर गफलत झाली, तर मग तेच कर्म उचित किंवा अनुचित होऊ शकतं. हाच जर विचार आपण महाभारतातल्या काही पात्रांवरती लागू केला, तर त्या त्या व्यक्तीनी आपला धर्म म्हणजे आपलं वर्तन, आपले आचरण करताना स्वतःला काय समजलं, म्हणजे स्वचं त्यांच्या डोक्यामध्ये कुठली कल्पना होती. तर एक मी फक्त धृतराष्ट्राचं उदाहरण घेतलं, की धृतराष्ट्र हस्तिनापूरचा राजा होता आणि तो पुत्रप्रेमाने खूप आंधळा झाला होता. म्हणजे एक त्याचा रोल जो होता की वडील म्हणून, तर जे काही त्यांनी केलं धृतराष्ट्राने, त्याचं जे आचरण होतं, त्याची वागणूक होती, ती वडील म्हणून योग्य होती का? की त्याला असं वाटलं की माझ्या मुलानीच या राज्याचा राजा बनायला पाहिजे. तर बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की हा म्हणजे त्यांनी धृतराष्ट्राने राजाचं कर्तव्य सोडून नुसतं वडिलांचं कर्तव्य केलं आणि त्या वडिलांच्या कर्तव्यामध्ये मग तो पुत्रप्रेमाने आंधळा होत होत बरेचसे चुकीचे निर्णय त्याच्याकडून घेतले गेले.
तर असा एक विचार आहे. दुसरा त्याचा धृतराष्ट्राचा रोल म्हणजे आपण म्हणू शकतो की तो राजा होता. विचित्रवीर्याची ही मुलं धृतराष्ट्र आणि पांडू. धृतराष्ट्र मोठा असतो वयाने, पण तो आंधळा असतो. पांडू त्याच्यापेक्षा लहान असून सुद्धा पांडूमध्ये जे काही राजा होण्याचे गुण असतात आणि धृतराष्ट्रामध्ये जे काही शारीरिक व्यंग असतं, आंधळा असतो, त्याच्यामुळे पांडूला राजा करतात. तर पांडू मेल्यानंतर धृतराष्ट्र राजा बनतो आणि तो राजा म्हणून सगळं हे कर्तव्य करतोय का, की राजाचं कर्तव्य काय आहे की प्रजेची रक्षा करणं आणि त्याचा जो उत्तराधिकारी आहे तो गुणांच्या आधाराने त्याचा उत्तराधिकारी ठरवणं. हे जे आपण जर विचार केला तर असं दिसून येत नाही की धृतराष्ट्राने राजा म्हणून जे काय आहे त्याचं कर्तव्य ते केलंय असं कुठे दिसत नाही. तो असं त्याचा जो स्वतःच्या मुलाबद्दल जो बायस आहे तो परत 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 दिसत राहतो. तिसरा अजून एक विचार आहे आणि तो थोडासा असं आपण खोलात विचार केला, थोडंसं असं बॅकग्राऊंड बघितलं तर कळतं की धृतराष्ट्रनी जे जे काही केलं ते कदाचित वडील म्हणून पण केलं नाही, कदाचित राजा म्हणून पण केलं नाही. पण जो काही त्याच्यावर अन्याय झाला सुरुवातीला, की तो मोठा असताना त्याच्या लहान भावाला राज्य मिळालं. आता वरकरणी तो नेहमी सांगत होता की नाही मी हे ठीक आहे, हे चांगलं आहे आणि पांडूलाच राजा बनवा. पण आतमध्ये कुठेतरी अंतःकरणामध्ये हे त्याच्या खूप खोल असं जे अन्यायाची भावना होती की माझ्यावर अन्याय झाला, ही भावना त्याच्यामध्ये खूप होती. आणि त्यांनी असं उघडपणे सगळ्यांना कधी बोलून दाखवलं नाही. कदाचित गांधारीला तो फक्त बोलला असेल आपल्या बायकोला. पण असं उघडपणे त्यांनी कधी राज्यसभेमध्ये किंवा कुठेही अशा जिकडे निर्णय होऊ शकतात असं कधी बोलला नाही. तर ही जी अन्यायाची भावना होती त्याच्यामुळे त्याची इतकी सत्तेची आसक्ती झाली की तो जो राजा होता त्याचं कर्तव्य होतं की संपूर्ण राज्याच्या भल्यासाठी ज्याच्यामध्ये अतिशय चांगले गुण आहेत अशा राजपुत्राला त्याचा उत्तराधिकारी बनवणं. आणि त्याच्या समोर अशी कितीतरी उदाहरणं होती, त्याच्या डोळ्यासमोर अशी कितीतरी घटना घडत होत्या की त्याची मुलं पांडवांवरती अन्याय करतात. त्यांना भीमाला तर अगदी मारायचा प्रयत्न केला होता लहान असताना. आपण जे म्हणतो की पुत्रप्रेमाने आंधळा झाला, तर तो स्वतःच्या सत्तेच्या लालसेनी इतका तो आंधळा झाला होता की त्याला स्वतःला सत्ता मिळाली नाही, तर त्याला स्वतःच्या मुलाला बसवायचं होतं. पण त्या प्रक्रियेमध्ये दुर्योधनाचं जितकं वाईट धृतराष्ट्रांनी आपल्या वागणुकीने केलं तेवढं अजून कोणी केलं नाही. म्हणजे राजा म्हणून किंवा वडील म्हणून त्याचं इतकं याचं कर्तव्य होतं की दुर्योधन जिकडे चुकतोय तिकडे त्यांनी त्याची चुका सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पण तो केला नाही. तर धृतराष्ट्राचं जे सर्वात महत्वाचा जो रोल होता म्हणजे स्वधर्म जो तो त्याचा होता तो राजा म्हणून त्यांनी पाळायला पाहिजे होता. आणि कदाचित त्याच्या जी अन्यायाची भावना होती आणि सत्तेची जी लालसा होती ती इतकी ओव्हर पॉवरिंग होती की तो स्वतःच्या मुलाचं नुकसान करतोय, त्या योगाने संपूर्ण राज्याचं आणि संपूर्ण कुळाचं नुकसान करतो हे सुद्धा त्याला कळलं. तर ही फक्त गफलत कुठे झाली की मी कोण आहे हे त्याला समजलं नाही किंवा मी काय म्हणून कर्तव्य करावं हे त्याला समजलं नाही. त्याच्यामुळे ही मोठी गफलत झाली. सुरुवातीपासून जर चूक झाली की माझं कर्तव्य काय आहे आणि कर्तव्य काय म्हणून करायचं, तर पुढची सगळीच कर्म चुकीच्या पद्धतीने होत राहतात. तर आपण आता पुढे बघूया की ब्रह्मार्पण योगामध्ये पुढे पुढे काय सांगितलं की ईश्वराचं खरं स्वरूप जाणणारा जो माणूस असतो त्याची काय अवस्था होते. तर माऊली ते म्हणतात की माझे अजत्व जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त. हे माझं जे काही असं जे मूळ स्वरूप आहे की मी अजन्म आहे, मला जन्म नाही मरण नाहीये, पण तरी सुद्धा अवतार कार्याच्या निमित्ताने मी जन्म घेतो. मी कुठलीच क्रिया करत नाही, मी कुठलंच कर्म करत नाही, पण तरी सुद्धा माझ्यापासून कर्म निर्माण होतात. ही जी माझी अवस्था आहे आणि हे जे स्वरूप आहे हे निशंकपणे जो जाणतो तो परममुक्त होतो. माणूस हा परमात्म्याचा अंश आहे हे जे ज्ञान आहे याच्याबद्दल ते म्हणतात की हे हे अविकार जो जाणे तो परममुक्त. देवाचं खरं स्वरूप काय आहे आणि त्या योगाने मनुष्याचं खरं स्वरूप काय हे ज्याला समजतं त्याला मुक्ती मिळते. तो चारीला संगे न चले देहीचा देही ना कळे मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. असा मनुष्य जरी चालत जरी असेल तरी तो न चालल्यासारखाच आहे. तो देहस्वरूपी जरी असेल तरी तो साक्षी भावानी आपलं आयुष्य जगत असतो. देहीचा देही ना कळे. आणि अशा माणसाचं जेव्हा तो अशा साक्षी भावानी कर्म करत असतो त्या माणसाचा मृत्यू झाला की मग तो माझ्या स्वरूपामध्ये येऊन मिळतो. एरवी परापर न शोचिती
जे कामना शून्य होती, वाटा केवळी न वचती क्रोधाची. अशी माणसं कशी असतात, म्हणजे मागे काय झालंय किंवा पुढे काय होणार आहे याची ती हे चिंता करत नाही. जे कामना शून्य होती, ज्यांच्या वासनेचा क्षय झालेला असतो, ज्यांना कुठे आसक्ती नसते, वाटा केवळी न वचती क्रोधाची. अशा माणसांना राग कधीच येत नाही, म्हणजे ते रागाच्या वाटेला कधीच जात नाही. म्हणजे आपल्या विकारांवरती त्यांचं संपूर्ण नियंत्रण असतं. ते मदभावा सहजे आले, मी तेची ते होऊनी ठेले, जे मज तया उरले पदर नाही. अशी माणसं जी आहेत ती माझ्या स्वरूपातच येऊन मिळतात. मदभावा सहजे आले, मी तेची ते होऊनी ठेले. अशा माणसांमध्ये आणि माझ्यामध्ये काहीच आडपडदा नाही. तादात्म्य पावतात माझ्याशी. इतकं त्यांचं कर्म शुद्ध असतं आणि निरासक्त बुद्धीने ते कर्माचरण करतात. त्याच्यामुळे ते अशी माणसं माझ्यातच येऊन विलीन होऊन जातात. परत पुढे त्यांनी ज्ञानी मनुष्याची लक्षणं काय आहेत ती सांगितली, की जो सकळ कर्मी वर्तता, देखे आपुली नैष्कर्म्यता, कर्मसंगे निराशता फळाची. आता इथे परत नैष्कर्म्य हा विषय आलाय. आपण नैष्कर्म्याबद्दल आधी बोललोच आहे, की कर्मातीतपणा. म्हणजे कर्म करून सुद्धा फळाची आशा न ठेवून आणि हे कर्म मी करतोय अशी सुद्धा त्यांच्याकडे बुद्धी नसते. अशी जी नैष्कर्म्य भावना आहे, त्या नैष्कर्म्य भावनेनी ही अशी माणसं कर्म करीत असतात आणि कर्तव्य ते लागी, जया दुसरे नाही जगी, ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधरा असे. तर ह्या अशी माणसं कर्म कशी करतात, की त्यांना नैष्कर्म्याचा इतका चांगला बोध होतो, की कर्मातीतपणे कर्म कशी करायची याच्यामध्ये त्यांना इतकी आवड असते, की तसं कर्म करण्याशिवाय त्यांना आयुष्यात कुठलं कर्तव्यच राहत नाही. आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी. असा मनुष्य कसा असतो अजून, की तो मनुष्यासारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब. की तो देही जरी असला, सामान्य माणसासारखा जरी कर्म करत असला, तरी सुद्धा त्याला मनुष्यत्व घडत नाही, की त्याला देहाचे जे दोष आहेत, विकार आहेत, त्यांच्या पलीकडे तो गेलेला असतो. त्याच्यामुळे तो परब्रह्म स्वरूपच असतो. कसा? तर सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं, ते प्रतिबिंब लाटांमुळे हललं, तर सूर्याचा नाश कधी होईल का? अशा भावनेनी तो जगामध्ये त्याची वर्तणूक असते. आणि याच्यामध्ये माऊलींनी अशी अजूनही बरीचशी उदाहरणं दिली आहेत, की समजा आपण नदीच्या काठी उभे राहिलो आणि आपलं प्रतिबिंब पाण्यात पडलं, तर ते पाण्यातलं प्रतिबिंब आपल्यापासून वेगळं आहे, ही त्यांची जी भावना असते. आणि जो मी नदीच्या किनारी उभा आहे, तो जो खरा मी आहे, हे जे स्वत्वाचं त्यांना ज्ञान असतं. त्याच्यामुळे त्यांना आयुष्यामध्ये ज्या काही घडामोडी होतात, त्याचा त्यांना काहीच त्रास होत नाही. ते त्यांच्या पलीकडे गेलेले असतात. हे जे ज्ञान ज्याला संपूर्ण व्यवस्थितरित्या कळलेलं असतं, की मी कोण आहे आणि मी कुठल्या कर्तव्यानी कुठल्या नात्यानी या आयुष्यामध्ये कर्तव्य करतो. अशा माणसाला ज्ञानी असं म्हणतात. जो शरीरी उदासू, फळभोगी निरासू, नित्यता उल्हासू होऊनी असे. असा माणूस कसा असतो, की जो शरीर भोगांपासून उदासीन असतो, की सुख, दुःख, विकार, काम, क्रोध, मत्सर यांच्यापासून त्याचं नैराश्य असतं आणि त्याच्या कर्मापासून जी फळं मिळणारी असतात, त्याच्यावर त्याची आसक्ती नसते. त्याच्यामुळे त्याच्यावरही नैराश्य भावना असते, की त्याचं फक्त लक्ष कुठे असतं, की कर्मातीतपणे कर्म करणं. माझा जो आनंद आहे, तो आता कुठल्याच गोष्टींवर बाहेरच्या अवलंबून नाही. जो काही आनंद आहे, तो जे मी करतो आहे आणि मी ज्या भावनेने करतो आहे, त्याच्यामध्येच आनंद आहे. आणि या नित्यता उल्हासू ही पण एक महत्वाची अवस्था. एक पुढे 8व्या अध्यायामध्ये अशी एक ओवी आहे, की जो विष अमृत ओळखे, तो अमृत काय सांडू शके, जो उजू वाटे देखे, तो अवाटा न वसे. म्हणजे ज्या मनुष्याला विष आणि अमृत यांची प्रचिती असते, की कुठलं विष आहे आणि कुठलं अमृत आहे आणि त्याचा परिणाम काय होतो, हे एकदा कळलं माणसाला, की तो विषाच्या मागे कधीच लागणार नाही. कळलं चांगलं काय वाईट आहे, तर वाईटाच्या मागे कधीच लागणार नाही. की नित्यता उल्हासू होऊनी असे. कारण त्याला योग्य मार्ग काय आहे, खरा आनंद काय आहे ते कळलेलं असतं. जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची या वोगरा, पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. असा माणूस म्हणजे संतोषाच्या गाभाऱ्यात बसून जेव्हा त्याला आत्मबोधाचं जेवण येत असतं, तेव्हा त्याला कधीच तो नाही म्हणत नाही, की होत राहू दे. अजूनही मला आत्मबोध होत राहू दे. माझ्या बुद्धीवर ज्ञानाचा प्रकाश पडू दे. त्या ज्ञानाच्या प्रकाशामुळे त्याचा जो आंतरिक आनंद आहे,
ती जी अवस्था आहे ती त्याची अजूनही विकसित होते. ज्ञानी माणसाची लक्षणं सांगितल्यानंतर माऊली अशी बऱ्याचशा यज्ञांबद्दल सांगतात. यज्ञाचे बरेचसे प्रकार आहेत त्याच्याबद्दल असं सविस्तर वर्णन करायला चालू करतात. तर त्याच्यामध्ये असे दैवयज्ञ, द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, वाग्यज्ञ असे जवळजवळ 12 यज्ञ असे सांगितले. आणि जेव्हा असं पहिल्यांदाच असं आपण वाचत जातो की ठीक आहे, ह्या यज्ञामध्ये हा असा प्रकार आहे, याची आहुती देतात, 1 झालं, 2 झालं, त्यातले काही काही असे गोष्टी कळत नाही की तपोयज्ञ, योग यज्ञ त्यामध्ये काय फरक आहे. मग ते प्राणायामाबद्दल सांगतात, वेगवेगळ्या आसनांबद्दल सांगतात. तर पहिल्यांदा तरी मी हे वाचताना असं मला वाटत होतं की त्यातल्या काही गोष्टी अशा डोक्यावरून जातात की काही कळत नाही. तर हे असे 12 पद्धतीचे यज्ञ सांगितले. त्याच्यानंतर मग माऊली काय म्हणतात, अरे हे सगळे आता मी सांगितले, पण काय त्याचं की हे सगळे असे खूप कठीण आहेत, हे सामान्य माणसांसाठी नाही आहेत. शेवटी माऊली म्हणतात की हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिता अति साकडे, परी जितेंद्रिया सीची घडे, योग्यता आवश्यक. म्हणजे अर्जुना, हे जे सगळे यज्ञ मी जे सांगितले आहेत, 12 यज्ञ, ते खूप कठीण आहेत आणि आचरण करण्याला, समजण्याला कठीण आहेत आणि आचरण करण्याला सुद्धा अतिशय कठीण आहे. आणि हे कोणाला योग्य आहेत की ज्यांचा आपला इंद्रियांवरती, कर्मेंद्रियांवरती, ज्ञानेंद्रियांवरती, मनावरती अतिशय वश आहे. तर अशा लोकांना, अशी ज्यांची योग्यता आहे त्यांच्यासाठी हे सगळे यज्ञ व्यवस्थित आहेत. पण आपल्या सामान्य मनुष्यासाठी दुसरं काहीतरी आहे. नंतर गीतेमध्ये ह्याच ठिकाणी असा एक श्लोक आहे, जो यज्ञ करतो तो ब्रह्मस्वरूप आहे, जो करवतो तो ब्रह्मस्वरूप आहे. यज्ञाचं जी यज्ञ देवता असते ती तर ब्रह्मस्वरूप आहेच, कारण त्याची पूजा अर्चना करण्यासाठी यज्ञ करतात. यज्ञामध्ये जी आहुती देतात ती ब्रह्मस्वरूप आहे. हे सगळंच ब्रह्मस्वरूप आहे. यज्ञाबद्दल जे सांगतायत ते सगळंच ब्रह्मस्वरूप आहे. तर ह्याच्यावरती बाबा बेलसरांनी एक खूप चांगल्या पद्धतीने यज्ञ म्हणजे काय हे समजावून सांगितलं. त्यातलं जे काही कळलंय ते मी आता इथे सांगतो. बाबा बेलसर म्हणतात की यज्ञ म्हणजे काय, की सर्वात त्याचं मूळ स्वरूप असं आहे की मीपणा जाळणे. माणसाचा जो मीपणा आहे, जे विकार आहे ते जाळणं, हेच खरोखर यज्ञाचं स्वरूप आहे. आणि मग ते सांगतात की यज्ञाला अग्नीला, की अग्नीच का, की आपण बघतो की पंचमहाभूतांपैकी अग्नी आहे, की पृथ्वी, आप, अग्नी, वायू आणि आकाश अशी 5 महातत्व आहेत. तर त्यातला अग्नीच का लागतो यज्ञाला, पाणी का नाही? तर ते असे पाण्याचे गुणधर्म सांगतात की पाणी हे पंचमहाभूतांपैकी आहे, पण पाण्याचा गुणधर्म कसा आहे की पाणी जिथे टाकू तिथून खालती जातं. हे पाण्याची दिशा खालती असते, अधोगमन असतं पाण्याचं. तर आगीचं कसं असतं, आग पेटवली की अग्नी असा वर जातो. कुठली गोष्ट अर्पण करायची असते तर आपण वरती अर्पण करतो, आकाशाकडे बघतो. कुठली पूजा करायची असेल, प्रार्थना करायची असेल तर आपण वर बघून प्रार्थना. तर अग्नीचा जो गुणधर्म आहे तो ऊर्ध्वगमन आहे. अग्नी नेहमी वर जातो, पाणी नेहमी खालती जातं. त्याच्यामुळे अग्नी यज्ञासाठी महत्वाचं आहे. अजून अग्नीचे काय गुणधर्म आहेत, की ह्या पंचमहाभूतांपैकी पृथ्वी आणि आप एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला वायू आणि आकाश, या दोन्ही बाजूंना सांभाळणारा जो मध्ये जो आहे तो अग्नी. त्याच्यामुळे अग्नीचं हे महत्व आहे. ऊर्ध्वगमन आहे, तो एक महत्वाचा गुणधर्म आहे अग्नीचा. अजून एक गुणधर्म आहे अग्नीचा, की अग्नीमध्ये आगीत टाकून कुठल्याही गोष्टीची शुद्धी, अशुद्ध गोष्ट असेल ती शुद्ध करायची असेल तर आपण आगीत टाकतो. हे सोनं जर अजून शुद्ध करायचं असेल तर आगीत टाकतो. आणि अजून एक सर्वात महत्वाचा गुणधर्म, अग्नीमध्ये समर्पण होतं. अग्नी एकदा पेटला आणि वर गेला आणि अग्नी संपला की मग काय होतं त्याचं, की जो पंचतत्वांमध्ये विलीन होऊन जातो, असा जो अग्नी आहे. तर हे जे 3 गुणधर्म आहेत, ऊर्ध्वगमन, अशुद्ध गोष्टींची शुद्धी करणं आणि समर्पण होणं, ह्या 3 गोष्टी आहेत, हे मीपणा संपवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि सांकेतिक दृष्ट्या त्याच्यामुळे अग्नीचं खूप महत्व आहे. एक अजून 12व्या अध्यायामध्ये होऊया, की वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी, क्रिया झिरो दे तैसी शून्या माझी. कर्तव्य कसं कर, आपली क्रिया कशी कर, की वन्नीची ज्वाळा जाय आकाशी. जेव्हा आग पेटते आणि त्या ज्वाळा अवकाशामध्ये विलीन होऊन जातात, त्यांचा काहीच मागणूस राहत नाही. त्याच्यामुळे कर्म पण अशी कर की त्या कर्माच्या फळाच्या आसक्ती सकट ते कर्म सुद्धा अर्पण करून टाक. अशा पद्धतीने कर्म कर. तर हे जे महत्व आहे
अग्नीचं आणि यज्ञाचं हे आपल्याला कळलं पाहिजे. जे विकार आहेत, आपला मीपणा आहे, या सगळ्यांचा नाश करायचा. पुढे माऊली असं म्हणतात की जो सामान्य माणसांसाठी महत्वाचा आहे तो ज्ञानयज्ञ. तर ज्ञानयज्ञाकडे अर्जुना तू लक्ष दे आणि या ज्ञानी माणसाची लक्षणं कशी असतात त्याच्याकडे थोडस तू लक्ष दे. तर त्या अनुषंगाने काही ओव्या आहेत. ते म्हणतात की ज्ञानी माणूस जो आहे तो कसा असतो की तो देहसंगे तरी असे तरी चैतन्यासारिखा दिसे पाहता परब्रह्माचे निकसे सुखाळू भला. आपण आधी बघितलं की तो देही असूनही विधेही असतो की जे काही कर्माचं फळ मिळतं त्या फळापासून फळाच्या पलीकडे गेलं असतं. त्याला आसक्ती नसते. त्याच्यामुळे काही त्याला सुख दुःखाचा त्याला त्रास होत नाही. त्याच्यामुळे तो देहामध्ये असून सुद्धा तो परब्रह्मासारखाच असतो. ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञाधिके तरी तिये लया जाती अशेखे तयाचाची ठाई. असा जो कर्मातीत मनुष्य असतो त्यांनी सुद्धा कधी योग्य कर्म केली किंवा तो असा कर्म करताना जरी दिसला तरी सुद्धा त्याचं कसं असतं की ती जी कर्म असतात ती त्याच्यामध्येच लय पावतात. इथे माऊली अजून एक उदाहरण देतात की अवेळी समजा आकाशात ढग आले तर असे ढग पाऊस न पडताच आकाशामध्येच विरून जातात. त्याच पद्धतीने अशा कर्मातीत माणसाची त्यांनी जरी कर्म केली कर्म करीत असताना तरी दिसला तरी ती कर्माचं फळ आणि ती कर्म त्याच्याच स्वरूपामध्ये विलीन होऊन जातात. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जया ठाई इंद्रिया मानू नाही. की त्याला आत्मसुखाची इतकी गोडी लागलेली असते. आता हे आपण परत मगाशी जी ओळी म्हटली की जो विषय अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके, तसा असा प्रकार आहे की त्याला आत्मसुखाची इतकी गोडी लागलेली असते किंवा बाकीचे विषय त्याला नगण्य असतात. विटे जो का सकळ विषय. एकदा जे काही खरोखर चांगलं आहे ते कळलं मग काय बाकीच्या गोष्टींवरचं त्याचं लक्ष उडतं. जया ठाई इंद्रिया मानू नाही. त्याला इंद्रियांकडून जे काही कर्म होणार असतात किंवा त्याचे जे काही विकार असतात त्याचं त्याला काहीच महत्व नसतं. जो मनाची चाड न सांगे जो प्रकृतीचे केले नेगे जो श्रद्धेची संभोगे सुखिया झाला. तो आपल्या मनाला सुद्धा स्वतःची इच्छा सांगत नाही आणि आपल्या प्रपंचामध्ये प्रकृतीच्या योगाने जे काही कर्म होतात त्याच्यापासून जे काही परिणाम होतात तो स्वतःवर ओढून घेत नाही. जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. त्याची जी आत्मबोधावर जी श्रद्धा असते तिकडे त्याचं लक्ष असतं त्याच्यामुळे तो सुखिया झाला. तो नेहमीच सुखी असतो. तयातेची गिवसीत हे ज्ञान पावे निश्चित जया माझी अचंबित शांती असे. अशा मनुष्याला तो ज्ञान मार्गावरती चालत जरी असला तरी अशा मनुष्याला ज्ञान शोधत येतं. अशा पद्धतीचे त्याची कर्म असतात. तयातेची गिवसित हे ज्ञान पावे निश्चित निश्चित करून अशा माणसाला ज्ञान शोधत येतं आणि त्या माणसाला खरोखर जे काय जे मूळ ज्ञान आहे ते होतं. जया माझी अचुंबित शांती असे आणि तिथेच अखंड शांतता वास्तव्य असतं. पुढे जाऊन ते म्हणतात की ऐके जया प्राणी यांचा ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणू काही वरी मरण चांग. आतापर्यंत त्यांनी सांगितलं की ज्ञानी मनुष्याची लक्षणं काय आहेत आणि त्यांची अवस्था कशी होते की त्यांना जो कशावरही अवलंबून नसणारा आनंद मिळतो. या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांची लक्षणं चिन्ह काय ती सांगितली. तर पुढे जाऊन ते माऊली म्हणतात की अशा ज्ञानाची ज्यांना आवड नसेल त्यांची काय अवस्था होईल की ज्ञानाच्या विरुद्ध अज्ञान की ऐके जया प्राणी यांच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही. ज्यांना अशा ज्ञानाची आवडच नाही तर ते म्हणतात की अशा माणसांचं जीवन व्यर्थ आहे याच्यापेक्षा मरण बरं. ते अज्ञानाच्या साथीमुळे आणि अज्ञानामध्येच राहण्याची त्यांची प्रवृत्ती असते. त्याच्यामुळे काय होतं की तैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके संशयी तो नोळखे हिताहित. अज्ञान असल्यामुळे काय होतं की त्यांना खरं काय आणि खोटं काय हे कळत नाहीये. त्यांना चांगलं काय वाईट काय हे कळत नाही आणि ह्या गोष्टींमध्ये नेहमी त्यांचा संशय असतो. आपलं हित कशामध्ये आणि अहित कशामध्ये. सत्सत विवेक बुद्धी आपण म्हणतो ही त्यांची थोडीशी भ्रष्ट झालेली असते. का? कारण अज्ञानाच्या अंधकारामुळे ही त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली असते. आणि मग ते पुढे जाऊन सांगतात की संशयाचा काय परिणाम होऊ शकतो की म्हणून संशयाहुनी थोर आणि का नाही पाप घोर हा विनाशाची वागुर प्राणी असी. की असा जो संशय असतो त्याच्यापेक्षा मोठं कुठलं पाप नाहीये. आणि हे कसं पाप आहे की हा प्राण्याच्या विनाशाला
लावलेलं जाळं आहे, असा इतका मोठा तो पापाचा प्रकार आहे, की आपण बघतो की कुठल्याही प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी जाऊन माणसाला श्रद्धा ठेवावीच लागते. आपण कितीही असा विचार केला, की प्रत्येक ठिकाणी आपण प्रश्न विचारत गेलो आणि त्याच्यावर विश्वासच ठेवला, प्रत्येक गोष्टीवर शंका घेतली, तर माणसाची बऱ्याचशा क्रिया बंद पडतील. एक साधारण आपण उदाहरण घ्यायचं झालं, की आपण समजा देवळात गेलोय किंवा कुठे असं गरीब मनुष्य बघितला, तर त्याला भिक्षा देणं किंवा दान देणं ह्याच्यासाठी आपण काही-काही माणसं बरेचसे विचार करतात, की माहीत नाही आता या माणसाला पैसे दिले तर याचा वापर कसा करेल? याच्या अवस्थेवरून असं वाटतंय, की त्याचा दुरुपयोग करेल. हे पैसे घेऊन काहीतरी वाईट कर्म करेल किंवा चांगल्यासाठी वापरणार नाही, असा संशय येतो माणसाला. हे कधी आपल्या जवळचे काही थोडेफार पैसे असतात, ते गरीब माणसाला देताना असे भरपूर संशय येतात आपल्याला. हाच संशय आपल्याला समजा कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जातो, हॉटेलमध्ये जातो, आपण खातो. आपण आनंदाने टिप देतो. किती 10% 15% जे काही ते टिप देतो. तिथे आपण असा संशय कधी डोक्यात येत नाही आपल्या, की हा जो टिप देतोय तो माणूस याचा वापर चांगला करेल का वाईट करेल? पण आपल्याला त्या गरीब माणसाला पैसे देताना नेहमी विचार सारखा संशय ठेवला, कुठेतरी आपल्याला श्रद्धा ठेवावीच लागते. आता विचार करा, की आपण मुंबईवरून पुण्यावरून कुठल्या बसमध्ये चाललो किंवा मुंबईवरून US मध्ये किंवा लंडनमध्ये प्लेननी चाललो. तिकीट काढतो, सगळे सोपस्कार करतो, इमिग्रेशन आहे, हे ते सगळं करतो आणि चुपचाप येऊन आपलं विमानामध्ये बसतो. ज्या माणसाला संशय आहे खरोखर, म्हणजे ज्याची अशी अतिचिकित्सक बुद्धी आहे, तो असा कधी विचार करतो का, की कशावरून की हे विमान किंवा हे जे वाहन आहे, ते 100% याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. त्याचे टायर ठीक आहे, त्याचे सगळे इलेक्ट्रॉनिक्स ठीक आहेत, सगळं विमान व्यवस्थित उडणार आहे. कशावरून? त्याची काहीच खात्री नसते आपल्याला. विमान जरी ठीक असेल, हा पायलट व्यवस्थित आहे का? त्या पायलटला चांगलं ट्रेनिंग आहे का? ह्या गोष्टी आपण कधीच इतक्या खोलात जाऊन विचार करत नाही. कुठे पण आपण साध्या रेस्टॉरंटमध्ये गेलोय आणि आपल्याला समजा नळाचं पाणी प्यायचं नाहीये. आपण साधं बॉटल्ड वॉटर मागवतो, मिनरल वॉटर मागवतो. ती बाटली आणि समजा खरोखर तहान लागली, ते पाणी प्यायच्या आधी आपण असा विचार नाही करत, की आता ही बाटली खरोखरच यातलं पाणी मिनरल वॉटर आहे का? हे कुठल्या सोर्सवरून आलंय? याची कशी शुद्धी झाली आहे? हे सगळे विचार करत आणि जोपर्यंत त्याचं उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आपण थांबणार नाही ते पाणी प्यायला. तर आपली ही जी प्रवृत्ती असते, की काही ठिकाणी आपण खूप संशय ठेवतो आणि काही ठिकाणी श्रद्धा, विमानात बसून चाललोय. कुठेतरी श्रद्धा आहे, कुठेतरी बिलीफ आहे, की नाही हे ठीक आहे. सगळं ज्या लोकांनी जी काही कामं करायची आहेत, ती व्यवस्थित केली. तर अशी श्रद्धा कुठलाही विषय शिकताना चिकित्सक बुद्धी असावीच, जिज्ञासू वृत्ती असावी, पण कुठेतरी जाऊन आपल्याला ती श्रद्धा दाखवायला आणि या श्रद्धेमुळे मग ज्ञानाची वाढ होते. हे जे आहे ते माऊली पुढे सांगतात, की ऐसे जरी थोरावे तरी उपाय एके आगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. की अज्ञानाचा जो जोर आहे तो इतका आहे. आता आपण सध्याच्या समाजामध्ये पण बघतो. आपण सुरुवातीला पण म्हटलेलं, की चांगली गोष्ट किंवा खरी बातमी आणि वाईट बातमी पसरायचा वेग काय असतो. की वाईट बातम्या खूपच जास्त पसरतात. का पसरतात? कारण बऱ्याचशा माणसांना कुठेतरी जाऊन शंका असते आणि या शंकेचा जोर इतका असतो, की जो खऱ्या बातम्यांवर आपलं एवढं लक्ष जात नाही, पण ज्या खोट्या बातम्या असतात तिकडे खूप लक्ष जातं. तर ते इथे म्हणतात, की ऐसे जरी थोरावे, इतका जरी जोर असेल अज्ञानाचा किंवा शंकेचा किंवा संशयाचा, तरी उपाय एक आगवे. ह्याला एकच उपाय, की याला सामोरं जाण्यासाठी एकच उपाय आहे अर्जुन. जरी हाती होय बर्वे ज्ञान खड्ग, की तू हातामध्ये ज्ञानाची तलवार घे. म्हणजे ज्ञान प्राप्त कर. कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही योगाने ज्ञान प्राप्त कर आणि प्रामाणिकपणे तो प्रयत्न कर, की उगाच चिकित्सेसाठी चिकित्सा करू नकोस, पण त्याच्यातून तुला काहीतरी कळायचं आहे, काहीतरी शिकायचं आहे. ह्या प्रवृत्तीने तू ज्ञानाच्या मागे लाग. आणि त्यांनी ज्ञान खड्ग म्हटलं इथं, की ज्ञानासारखं शस्त्र तू आपल्या हातामध्ये घे. तरी तेने ज्ञानशस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे, मग निशेष खता पिठे मानसीचा. असं जे तीक्ष्ण शस्त्र जे आहे, त्या शस्त्राने तू
अज्ञानाचा, संशयाचा जो काही अंधार आहे त्याचा नाश करू शकतो. आणि तसं झालं की मग तुझे जे सगळे संशय आहेत ते सगळे लय पावतील. ते त्यांचा नाश होईल आणि खरोखर तुझ्या अंतर्मनामध्ये खरी काय गोष्ट आहे ती कळेल. आणि हेच आहे की अंधारातून उजेडामध्ये येण्याचा जो प्रकार आहे तोच सगळा इथे माऊलींनी इथे वर्णन केलं की ज्ञानामुळे काय होतं की ज्ञानाचा प्रकाश बुद्धीवर पडला की आपलं स्वरूप, खरं स्वरूप काय ते कळतं, भगवंताचं स्वरूप काय ते कळतं, या जगाचं स्वरूप काय ते कळतं, कुठल्या गोष्टी टेम्पररी आहेत, कुठल्या गोष्टी परमनंट आहेत, या सगळ्या कळतात. तर ब्रह्मार्पण योगामध्ये ह्या अध्यायामध्ये हाच सगळा असा महत्वाचा विषय आहे की ईश्वराचं खरं स्वरूप काय, नंतर ईश्वराचं अवतार कार्य कसं असतं, की का ईश्वर अवतार घेतात ते सांगितलं. जसा भाव असतो माणसाचा तसं देवाचं स्वरूप असतं. आणि मग पुढे त्यांनी सांगितलं की हे जे कळण्यासाठी आहे, हे जे ज्ञान आहे ते ज्ञान मिळवण्यासाठी तू काय कर, कसा अभ्यास कर आणि ते ज्ञान मिळवल्यावर अशा मनुष्यांची काय लक्षणं होतात. हाच संपूर्ण ब्रह्मार्पण योगामध्ये विषय आहे. जसं माऊलींनी सांगितलंय तसंच आपल्या संत वाङ्मयामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सांगितलंय. दासबोधामध्ये कितीतरी याचा उल्लेख आहे. तुकाराम गाथेमध्ये आहे की तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. की प्रामाणिकपणे अभ्यास केलास तर अशक्य जी गोष्ट आहे ती सुद्धा शक्य होते आणि ही प्रत्येकाला शक्य आहे. ती फक्त इच्छा पाहिजे की आपल्यातले तमोगुणाचा जो अंधार आहे तो जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा नाश होऊन आपल्याला ज्ञान मिळवायचं. ही प्रामाणिक भावना लागते. या महत्वाच्या विचारावरती आजचा जो वर्ग आहे ते इथेच संपवूया. आतापर्यंत जी जी सेवा झाली ती गुरुचरणी अर्पण करून आपण आता पसायदान म्हणून हा अभ्यास वर्ग इथेच संपवूया.